अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 54 याच्या बाबतीत सर्वप्रथम मी सन्माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बिल त्यांनी आज या सभागृहामध्ये मांडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या अर्ध्या तासापासून सर्व सन्माननीय सदस्यांनी याच्यामध्ये सुधारणा असावी किंबहुना हे बिल मागे घ्यावं याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी मार्गदर्शन केलं, सूचना मांडल्या। पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला आहे की हे बिल का मान्य केलं पाहिजे, कारण का ज्या पद्धतीमध्ये अनेक गोष्टी मांडल्या गेल्या त्यापैकी अनेक गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये झालाय। अध्यक्ष महोदय, जर आपण या बिलामध्ये पान क्रमांक 7 वर बघितलं तर ज्याचा उल्लेख याच्यामध्ये केला गेला की रिसर्च इनोव्हेशन याच्या बाबतीतली उद्दिष्ट या विद्यापीठामध्ये आहेत का। अध्यक्ष महोदय, या क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो। शून्यापासून कॉलेजेस कशी तयार करायची, ती कशी चालवायची, ती कशी दर्जेदार असायची याच्याबद्दलचा आपला अनुभव आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, याच्यात काय म्हटलंय या बिलामध्ये, उच्च व तंत्र शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती, चित्रपट, अवकाश तंत्रज्ञान, रडार सिस्टीम्स, टेले सिस्टीम्स, सागरी संशोधन विषयांमधील शिक्षण, अध्यापन व प्रशिक्षण देणे आणि संशोधनासाठी तरतुदी करणे। अध्यक्ष महोदय, या बिलामध्ये जर विद्यापीठाची उद्दिष्ट आपण ध्यानात घेतली तर सगळ्या बाजूने, सगळ्या अनुषंगाने परिपूर्ण असे हे विधेयक आहे। आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, असं चांगलं विधेयक येत असताना अनेक सदस्यांनी याच्यामध्ये मतं मांडली, पण अनेक सदस्य या बाजूला सुद्धा असे बसले आहेत जे शिक्षण महर्षी आहेत, ज्यांच्याकडे अनेक शिक्षण संस्था आहेत। आणि गेल्या 3 वर्षातल्या जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडे आपण लक्ष दिलं तर लक्षात येतं की ज्यांनी ज्यांनी ह्या युनिव्हर्सिटी मिळवल्या, ज्यांनी ज्यांनी ही विद्यापीठं स्थापन केली, मग मुंबईमध्ये असेल, शहरामध्ये असेल किंबहुना ग्रामीण क्षेत्रामध्ये असेल, तर त्या विद्यापीठांची स्थिती कशी आहे। तर अध्यक्ष महोदय, जी संस्था विद्यापीठ स्थापन करू पाहते त्याला सुद्धा त्या विद्यापीठाची, त्या कॉलेजेसची काळजी असते। आणि त्यामुळे दर्जेदार शिक्षण ती संस्था देणार की नाही, तो प्रोफेसर तिथे असणार की नाही, कुलगुरू तिथे काय काम करतील, किंबहुना तिथून निघालेला विद्यार्थी, ज्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो, तो विद्यार्थी कसा दर्जेदार असावा, त्याला नोकरी कसे मिळेल। आणि जर तो दर्जेदार विद्यार्थी नसेल अध्यक्ष महोदय, तर ते विद्यापीठ अथवा कॉलेज आजच्या ह्या गुणात्मक निवडीमध्ये, आजच्या ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये ते विद्यापीठ टिकू शकत नाही। अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे जर आपण चर्चा करत असू की पूर्वी हे बिल अडवलं गेलं होतं म्हणून हे बिल आता आम्ही अडवतो आहोत, असा एक सूर दिसून आला। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे की नाही हा प्रश्न आहे। आणि या विधेयकामधल्या तरतुदी जर वाचून काढल्या तर ज्याला आपण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी रिसर्चच्या गोष्टी करत होतो, त्या इनोव्हेशन टेक्नॉलॉजी रिसर्च म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की आरटीआय म्हणजे काय, आपल्याला फक्त तेवढंच माहिती आहे, राईट टू इन्फॉर्मेशन। आरटीआय याचा अर्थ खरा या विधेयकामध्ये आहे म्हणजे रिसर्च टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन याने भरलेलं आणि कायद्यामध्ये तरतूद असलेलं। अनेक लोकांनी असं म्हटलं की याच्यामधून कोण काय बाहेर येतं माहिती नाही, पण वायकर साहेबांचं मी अभिनंदन करेन, कारण का त्यांच्याकडे चांगली एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची संस्था आहे। पण माझी त्यांना विनंती आहे की मुंबई शहरामध्ये एक चांगलं दर्जेदार कॉलेज त्यांनी उघडावं। आणि अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, तानाजी सावंत साहेब मागे बसले आहेत, की एक कॉलेज रवींद्र वायकर साहेबांनी उघडलं, महानगरपालिकेचा त्यांना भरपूर अनुभव आहे, जागांचा अनुभव आहे, त्याच्यामुळे जे जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतात, अनेक सदस्य सन्माननीय इथे बसले आहेत, त्यांच्या चांगल्या संस्था आहेत। आणि अतिशय चांगला निर्णय आपल्या सरकारने घेतला अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये व्हर्टिकल युनिव्हर्सिटी आणल्या। अनेक सदस्य इथे बसले आहेत, मी सुद्धा त्यांना ओळखतो, त्यांच्या युनिव्हर्सिटीज मुंबईमध्ये आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं विधेयक आहे आणि या विधेयकाला मी समर्थन करतो आणि हे विधेयक मान्य करावं असं आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करतो।